गुंडप्पा सुरेश देवकर निर्मित सूर्य आणि मेहरुलिया या मराठी चित्रपटाची प्रेस कॉन्फरन्स काल हॉटेल हॉलिडे प्लाझा येथे पार पडली। हा चित्रपट 24 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत असून खास नाशिकच्या कलाकारांना घेऊन बनवलेला हा चित्रपट आपण नक्कीच पाहावा। सर, या आपण एक नाशिककर आहात प्रॉपर, एक नाशिक शहरासाठी आपण एक चांगला बॉलिवूड म्हणून चित्रपट रिलीज होणार आहे, त्या संदर्भात तुम्ही दोन शब्द। आज नाशिकमध्ये मला खरोखरच असा आनंद होतोय। मी बॉलिवूड चित्रपट केला आहे। या बॉलिवूड चित्रपट करत असताना आम्ही दादासाहेब फाळके यांचा आदर करून या चित्रपट सृष्टीमध्ये आलो। आज नुसते पैसे कमवायचे म्हणूनच नाही, पण या नाशिकमध्ये एक नावलौकिक करायचे या उद्देशाने आम्ही या चित्रपट सृष्टीमध्ये पाय ठेवला आहे। आणि हा चित्रपट आम्ही जेवढा मेहनतीने व कष्टाने केला आहे, त्या कष्टाचं फळ आम्हाला पुरेपूर मिळेल ही आमचा पूर्ण आत्मविश्वास आहे। कारण आमचे जे कलाकार आहे तळागाळाचे, त्या कलाकारांनी असं मेहनत करून रात्र आणि दिवस पूर्ण एकत्र करून या चित्रपटाचं चित्रीकरण केलं आहे। पाऊस असो, ऊन असो, थंडी असो, त्याच्यामध्ये त्यांनी केलेलं आहे। मग त्याचं या कलाकारांचं जेवढं कौतुक करावा कमी आहे। आज नाशिकमध्ये बॉलिवूड चित्रपट बनवण्याचा मला हा सौभाग्य प्राप्त झाला। या उद्देशाने आता पुढच्या काही काळामध्ये आम्ही नवीन चित्रपट मोठ्या प्रमाणात करणार आहोत। या चित्रपटासाठी कमीत कमी आम्हाला 100 ते 200 कलाकार हे लागणार आहे। या चित्रपटासाठी या चित्रपटाचे चित्रीकरण आम्ही दिवाळीच्या आसपास सुरू करणार आहोत। या चित्रपटासाठी जे बी कलाकार ज्यांना त्यांचं कला सादर करायची असेल त्यांनी आमच्या ऑडिशनमध्ये भाग घेऊन आणि आमच्याशी कॉन्टॅक्ट करून या चित्रपटामध्ये काम करण्याची त्यांना पूर्ण संधी देऊ। आणि तुम्ही सूर्य और मेहरुलिया का अधूरा मिलन हा चित्रपट जवळच्या चित्रपटगृहामध्ये बघून तुम्ही नक्कीच आम्हाला त्या चित्रपटाबद्दल शाबासकी द्याल, एवढी माझी विनंती आहे। धन्यवाद। या चित्रपटामध्ये आपण काही बाहेरचे कलाकार घेतलेले आहेत का? जे मुंबईचे काही कलाकार आहेत का? नाही, या चित्रपटात तर कुणीच नाही आता तरी सध्या। सूर्य और मेहरुलिया 100% हा नाशिक जिल्ह्यातले कलाकार आहेत। त्या कलाकाराच्या माध्यमातून आम्ही हा चित्रपट निर्मिती केला। तो सीन बरोबर होऊन जायचा आणि आम्ही सगळेजण म्हणजे एकदम केअर टेकिंग, म्हणजे एक दुसऱ्याची खूप म्हणजे केअर टेकिंग करायचो। दक्ष पोलीस न्यूज साठी प्रकाश दुर्वे, नाशिक।